साहेब, धैर्यशील माने साहेब आणि सर्व या परिसरात जितके आमदार येणार आहेत, तर हा आमच्यासाठी एक सुवर्ण क्षण आहे. विम्स हॉस्पिटलसाठी हा सुवर्ण क्षण आहे. आणि मी म्हणेन ज्याला पिनॅकल इंग्रजीमध्ये सर्वात उंच एका डोंगराचं टोक असतं, त्या ठिकाणी आज विम्सला ह्याच्यामुळे संधी मिळालेली आहे. आता त्या रुग्णालयाबद्दल थोडक्यात सांगायचं तर विम्स ही न्यूरोसर्जरी, ब्रेन, स्पाईन आणि ॲक्सिडेंट ह्याच्यामध्ये गेली 35 वर्ष आपला ठसा त्यांनी विम्सने उमटवलेलाच आहे. आणि या परिसरात लांब लांबून पेशंट्स मेंदू, मणके आणि ॲक्सिडेंटच्या सर्जरीसाठी येतात. परदेशातून सुद्धा रुग्ण येतात आणि अनेक वेळा आपल्या पत्रकार बंधूंशी आम्ही त्याच्यासाठी प्रेस कॉन्फरन्स वगैरे पण होल्ड केलेले आहे. तर एक अशी मनामध्ये विचार होता आणि आमच्याच पेशंट्स आणि जनतेकडनं मागणी होती की साहेब, मेंदू मणक्याचे तुम्ही आहात, पण बाकी आम्हाला काय झालं, आम्ही कुठे जायचं. तर ही जी विश्वासार्हता विम्सची आहे, जिथे उत्कृष्ट तंत्रज्ञान, उत्कृष्ट डॉक्टरांची सेवा ही सर्वसामान्यांना परवडेल अशा दरामध्ये दिली जाते, तर तीच फिलॉसॉफी ही इतर क्षेत्रामध्ये तुम्ही का नाही करत अशी मागणी होती. आणि त्याचं ते योग्य आहे असं वाटल्यामुळे हे नवीन हॉस्पिटलचं नियोजन करण्यात आलं. आणि आज हे भव्य असं 220 बेड्सचं हॉस्पिटल इथे तयार झालेलं आहे.